नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिलेला आहे. यापूर्वीच आपण इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 9वी विषय हिंदी, द्वितीय सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा, कृती 1, 8 अंकों के लिए. एक उतारा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पाठ्यपुस्तकातला आणि त्यावर आधारित काही कृती दिलेल्या आहेत. त्या आपल्याला उतार्याच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिली कृती, संजाल पूर्ण कीजिए. रेफ्रिजरेटर आने के पूर्व घरवालों के विचार. 3 विचार लिहायचे आहेत उतार्याच्या आधारे. बघा, ते विचार या ठिकाणी दिलेले आहेत या पॅरेग्राफमध्ये. हे 3 विचार लिहायचे. पुढचं, रिक्त स्थानों की पूर्ति करो. मोहल्ले में टिम्ब टिम्ब उड़ती बीमार से भी तेज फैलती है. रेफ्रिजरेटर में लोगों की जो पड़ी थी. उतार्यातून आपल्याला हे काढलेली जागा शोधायची आहेत, त्यांची उत्तरं. बघा, हे मोहल्ले के समाचार, समाचार हे उत्तर आहे. आणि पुढचं आहे रेफ्रिजरेटर में लोगों की, शोधायच्यात. चीजे उत्तर आहे त्याची. पुढचं, जोड़ियाँ बनाइए. मेरठ, कोलकाता, सिंधी और लेखक. त्यानंतर पुढचा, चिंता चिता समान विषय अपने विचार लिखिए. पुढचा, कृतियाँ, पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. 8 अंकों के लिए. आकृति पूर्ण कीजिए. विनोबाजी ने इस वृत्तों का परिपालन किया. अगला है, प्रश्न के उत्तर लिखिए. विनोबाजी के मन में क्या विचार आता था. विनोबाजी कौन सा कपड़ा इस्तेमाल करते थे. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला उतार्यात मिळतील. निम्नलिखित शब्दों का वचन बदल कर लिखिए. थाली थालिया, लोटा लोटाए. अपरिग्रह विषय पर अपने विचार व्यक्त कीजिए. बघा, यांची उत्तरं पाहण्यासाठी पुन्हा एकदा उतारा. अपरिग्रह के विचार या पॅरेग्राफ लिहून टाकायचं आहे. शेवटच्याचं 4थ्याचं उत्तर. करघे पर पुना कपड़ा वो पहनते थे. धोती ओढ़ लेते थे. और उनके मन में क्या विचार आता था, यहाँ पर दिया गया है, वो लिखना है. अगला प्रश्न,
निम्नलिखित अपठित गद्य परिच्छेद पढ़कर कृतियाँ कीजिए. परिच्छेद वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला लिहायची. बघा, हे साधन विचारलेत. पत्ते, ताडपत्र, कास्यपद ही उत्तर आहे त्याची पहिल्याची. बघा ही कृती. त्यानंतर विभाग 2. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. कथन के सामने सत्य असत्य लिखिए. कवितेच्या आधारे आपल्याला सत्य असत्य ओळखायचे. कब्र पर मजाए पर यह दिया मुझे नहीं. इथे ते वाक्य शोधायचे. हे बघा, बुझे नहीं. इथं बुझे शब्द पाहिजे होता. हे विधान सत्य. यह किसी नेता का पुण्य प्राण देता है. नेता का नाही आहे, शहीद का, म्हणजेच हे विधान असत्य आहे. पुढचं समानार्थी शब्द फूल, वायु, हवा. यह स्वतंत्र भावना का गान है. पंक्ति में आई कवि की भावना स्पष्ट कीजिए. कवितेच्या आधारे याचं उत्तर लिहायचे. पुढचा आहे कृतियाँ. पठित पद्यांश पढ़कर दी गई कृतियाँ पूर्ण कीजिए. कुंडली में बताया गया है महत्व और इन दोनों का रंग एक जैसा है. कवितेच्या आधारे उत्तर लिहायचे त्याचं पण. पुढचं आहे कवि दृष्टि से मित्र की परिभाषा. 4 गोष्टी लिहायच्यात आपल्याला मित्राच्या संदर्भात. बघा या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर उपयुक्त कुंडलिया का भावार्थ लिखे. कवितेच्या आधारे याचं उत्तर लिहायचे. पूरक पठणसाठी विभाग 3 दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक पठित गद्यांश दिलेला आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा त्या कृती. जोड़ियाँ लगाइए और काव्य द्वारा प्राप्त संदेश लिखिए. आ मध्ये आपल्याला दिलेलं आहे एक निम्नलिखित गद्यांश दिलेला आहे आणि तो पढ़कर आपल्याला सूचनेच्या आधारे कृती करायची आहे. आकृति पूर्ण कीजिए. पिताजी के गुण 2 वन लिखने हैं उतारे के आधार पर. समय की पाबंदी विषय पर अपने विचार लिखिए. त्यानंतर विभाग 4 आहे भाषा अध्ययनासाठी. चौदा अंकाला. शब्दभेद पहचान कर लिखिए. अवयवों के वाक्य में प्रयोग कीजिए. वर्तमान काल कीजिए. कृति पूर्ण कीजिए. संधि विच्छेद, संधि भेद लिखिए. द्वितीय प्रथम प्रेरणार्थक रूप लिखिए. उसके बाद रचना के आधार पर नाम लिखिए. मुहावरों का वाक्य में प्रयोग कीजिए और निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. अशा प्रकारे हा भाषाभ्यासाचा प्रश्न होता. त्यानंतर 5वा विभाग आहे रचना विभाग 26 मार्कांसाठी. पत्रलेखन. 2 पत्र दिलेत. दोघांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचे. त्यानंतर कहाणी लेखन. काही मुद्दे दिलेले आहेत. अर्धवट कहाणी दिलेली.
रिकाम्या जागेमध्ये आपल्याला अचूक वाक्य काही टाकायचे आहेत. त्यानंतर वृत्तांत लेखन, जाहिरात तयार करणे हे कुछ काही माहिती दिलेली, शब्द दिलेले ते वापरून आपल्याला जाहिरात लिहायची. त्यानंतर 5वा शेवटचा प्रश्न, विज्ञापन तयार कीजिए दिलेल्या शब्दांपासून. आणि शेवटी निबंध, मेरा प्रिय लेखक, सेल्फी यही सही या गलत और किसान की आत्मकथा. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची हिंदी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.